आरक्षण देऊ नका म्हणतो आता मी या स्टेपला आलोय. तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ नका, आम्ही आमचं काही करू, आम्ही आमच्या सगळे मराठी भाषा घेऊ, काय अडचण नाही. आणि आमच्या लाश येऊन जा मग तुम्हाला त्याला मोठं करायचं काय अडचण नाही. अरे माझं दुःखच काय, तुम्ही आमच्या नोंदी सापडल्यात राहावं. कॅबिनेटने मंजुरी दिली शिंदे समितीला, गठीत केली, त्याला कायद्याचा दर्जा दिला, त्यांनी नोंदी शोध दिल्या राहू, आणि आमचं शोध देण्यात राहतो तुम्ही आम्हाला. दादा 4 केस पुरतच घडले ना. तुमचं ओबीसीचं 2 एकर आहे ना, हे त्यातलं 1 गुंठा घेतला तर आम्ही 2 बापाचे. पण तुमच्या शेजारी आमचं पडे घे, तुम्ही कसं देत नाही आम्हाला. आमचा 7-12 चतुर्शी मध्ये आहे. कोणतं राजकारण खेळतात त्यावर तुम्ही उच्च काय मराठीच्या बाजूने बोलवणार. आरक्षण देऊ नका म्हणतो आता मी या स्टेपला आलोय. तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ नका, आम्ही आमचं काही करू, आम्ही आमच्या सगळे मराठी भाषा घेऊ, काय अडचण नाही. आणि आमच्या लाश येऊन जा मग तुम्हाला त्याला मोठं करायचं काय अडचण नाही. अरे माझं दुःखच काय, तुम्ही आमच्या नोंदी सापडल्यात राहावं. कॅबिनेटने मंजुरी दिली शिंदे समितीला, गठीत केली, त्याला कायद्याचा दर्जा दिला, त्यांनी नोंदी शोध दिल्या राहू, आणि आमचं शोध देण्यात राहतो तुम्ही आम्हाला. दादा 4 केस पुरतच घडले ना. तुमचं ओबीसीचं 2 एकर आहे ना, हे त्यातलं 1 गुंठा घेतला तर आम्ही 2 बापाचे. पण तुमच्या शेजारी आमचं पडे घे, तुम्ही कसं देत नाही आम्हाला. आमचा 7-12 चतुर्शी मध्ये आहे. कोणतं राजकारण खेळतात त्यावर तुम्ही उच्च काय मराठीच्या बाजूने बोलवणार.